नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पवृक्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत NMMS एक्झाम 2023-24 म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 23-24. त्यातला आपण पेपर पाहणार आहोत. शालेय क्षमता चाचणी इयत्ता 8वीसाठी हा पेपर घेण्यात आला होता. पेपर झाला होता 24 डिसेंबर 2023 या दिवशी. त्या पेपरचे उत्तरं आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या पेपरमध्ये विचारले होते. त्या पेपरमधील सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. तर चला सुरू करता प्रश्नाला. प्रश्न पहिला, 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडणीत जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? तर योग्य उत्तर असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, 10 व्होल्ट. पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्याच्या केंद्रकाचा संयोग होतो? तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, हायड्रोजन. ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारिता म्हणजे रिकामी जागा होय. आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, एका सेकंदात 1 कंपन. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही? तर या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, निपरमॅग हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6, वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूचे रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? या ठिकाणी उत्तर असेल निळ्या रंगाचे. पर्याय क्रमांक 4. त्यामुळेच आपल्याला आकाशाचा रंग निळा दिसतो, म्हणून उत्तर असेल 4. पुरुषाचे स्वरतंतू जवळपास रिकामी जागा mm लांब असतात. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 20 mm. प्रश्न क्रमांक 8, कॉलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे रिकामी जागा या गुणधर्मावर कार्य करतात. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, परावर्तन. प्रश्न क्रमांक 9, द्रायू विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न आहे, विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदविले? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ऑरस्टेड. 1 कॅलरी उष्णता म्हणजे किती? उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 4.18 जूल. प्रश्न क्रमांक 12, त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13, कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयुजा अनुक्रमे किती? उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 4 व 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी असत्य विधान कोणते? उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? उत्तर असेल ऑक्सिजन. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे, अयोग्य पर्याय ओळखायचा आपल्याला. तर पर्याय ए हे अयोग्य असेल, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, बॅकेलाइट. पुढचा प्रश्न आहे 19, पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, पोटॅशियम फ्लोराईड. प्रश्न क्रमांक 20 मध्ये चुकीची जोडी ओळखायची आपल्याला, आणि चुकीची जोडी असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी रिकामी जागा बनविण्याची पद्धत शोधून काढली. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, जेलिक सिमेंट. प्रश्न क्रमांक 22, पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, शरण. प्रश्न क्रमांक 23, कीटकभक्षी वनस्पती ओळखा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ड्रोसेरा बर्मानी. पुढचा प्रश्न आहे, जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, हिबिस्कस रोझा सायनेसिन्स.
प्रश्न क्रमांक 25. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 एड्स. प्रश्न क्रमांक 26 आहे. एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अतिसार. पुढचा प्रश्न. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. प्रश्न क्रमांक 28. कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? पर्याय क्रमांक 4 कायटिन. पुढचा प्रश्न आहे. पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्रही द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब वर्गीय. पुढचा प्रश्न आहे. खालील आकृतीत अवकाशिका ओळखा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डी. प्रश्न क्रमांक 31. झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? पर्याय क्रमांक 3 पिवळा. 32वा प्रश्न आहे. मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे रिकामी जागा मिली लिटर रक्त ढकलते. पर्याय क्रमांक 1 75. प्रश्न क्रमांक 33. सर्वयोग्यग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात? पर्याय क्रमांक 3 ए बी. पुढचा प्रश्न आहे. रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पट्टेदार वाघ. पुढचा प्रश्न आहे. रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रक्तपट्टिका. प्रश्न क्रमांक 36. मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? पर्याय क्रमांक 2 अलीगढ मुस्लिम विद्यापीठ. 37. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तवेळ दादासाहेब फाळकेंनी रिकामी जागा साली रोवली. पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1913. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय. 39. खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. पर्याय क्रमांक 3 दमन. क्रमांक 40. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 2 जगप्रसिद्ध चित्रकार. प्रश्न क्रमांक 41. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? पर्याय क्रमांक 4 1948. प्रश्न क्रमांक 42. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय निवडा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पहिली घटना आहे दुसरी 1911, त्यानंतर पहिली घटना 1915, त्यानंतर चौथी घटना 1948 आणि तिसरी घटना 1953. प्रश्न क्रमांक 43. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जबाबदार राज्यपद्धती द्यावी. प्रश्न क्रमांक 44. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोलापूरचा सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? पर्याय क्रमांक 2 क्रिप्स योजना. 46. बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र. पर्याय क्रमांक 4 अमृत बझार पत्रिका. 47. शिवचरित्राची महंती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 1 लाला लजपत राय. 48. कोणत्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? पर्याय क्रमांक 4 खेळणा. 49. श्री शिवभारत हे संस्कृतमधील शिवचरित्र कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 3 कवी परमानंद. 50. पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण येते? पर्याय क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे. 51. मध्यावधी निवडणुका म्हणजे रिकामी जागा. पर्याय क्रमांक 4 मुदतपूर्व होण्याआधी लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. 52. संविधानाच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम रिकामी जागा यांनी केले. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 53. लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचा असून सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो तर कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असतं. प्रश्न क्रमांक 54. शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा. पर्याय क्रमांक 2 महापौर. प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन रिकामी जागा येथे होते. पर्याय क्रमांक 1 मुंबई.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 57. चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 58. सागर जलाचे पुनर्वितरण घडवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? पर्याय क्रमांक 3. 500. चा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने रिकामी जागा रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 1 ऑगस्ट 1962. 61. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. राजकीय घटक, धर्म, रूढी व परंपरा. 62. वाऱ्यांच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाहीत? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. फॉन. 63. छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? पर्याय क्रमांक 3. हिंदी महासागर. 64. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पर्याय क्रमांक 4. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक नाही. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? पर्याय क्रमांक 3. स्तरित खडक. प्रश्न क्रमांक 66. चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 67वा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गौताळ प्रदेश, सुदान. प्रश्न क्रमांक 68. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 100%. प्रश्न क्रमांक 69. चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दाट धुके. 70. खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? पर्याय क्रमांक 2. सखोल शेती. या ठिकाणी विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे 2 विषय संपतात. यानंतर पुढचा महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे गणित. गणितातील फक्त आपण या ठिकाणी आता प्रश्नांची उत्तरं पाहणार आहेत. त्याचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहेत. आणि दुसरा पेपर बुद्धिमत्तेचा, त्यातील पूर्ण 90च्या 90 प्रश्नाचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलवर लवकरच येणार आहे. त्यासाठी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त लिंक शेअर करायची. तर पाहूत आपण गणिताचा पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही? पर्याय क्रमांक 4. को कसोटी. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? पर्याय क्रमांक 2. एक बाजू व 4 कोन. प्रश्न क्रमांक 73. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्ही विधाने चूक. प्रश्न क्रमांक 75. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 400 रुपये. प्रश्न क्रमांक 76. या ठिकाणी सर्वात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आणि त्यांच्यातला फरक काढायचा. तर उत्तर येते पर्याय क्रमांक 1. 16/33. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 8. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. या ठिकाणी त्यांची बेरीज करून वर्ग काढायचा आहे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 34. प्रश्न क्रमांक 80. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 3 सेमी. प्रश्न क्रमांक 81. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 962.5 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 82. दिलेल्या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. 0.28. प्रश्न क्रमांक 83. समीकरण दिलेलं आहे आणि बरोबर किती विचारलं तर याची क्रिया केल्याच्या नंतर उत्तर येते 1. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 84. उत्तर येते या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 85. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 1. प्रश्न क्रमांक 86. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 3.3. पुढचा प्रश्न आहे 87. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 37. प्रश्न क्रमांक 88. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 17. पुढचा प्रश्न आहे 89. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2.
₹128. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपल्याला 90वा. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 8. तर या ठिकाणी पेपर 1 आपला संपतो. अशाच प्रकारे पेपर 2चा आपण उत्तरं आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण लवकरात लवकर या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करायला विसरायचं नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद.